नमस्कार, मी डॉक्टर ओजस्विनी कोतेकर, अलिबाग. भारत सरकारची योजना जनशिक्षण संस्थान रायगड व डॉक्टर सरोज तांबोळी मेमोरियल हॉस्पिटल अलिबाग यांच्या माध्यमातून आम्ही देशभरातील आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या किंवा कार्य करू इच्छिणाऱ्या स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सेवा जनजागृती कार्यक्रम हाती घेतलेला आहे. तर आजचा आपला विषय आहे प्रसूती दरम्यानचे साहित्य साधनांची पूर्वतयारी. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट आणि फोक्सी, दॅट इज फेडरेशन ऑफ ऑब्स्टेटिक्स अँड गायनेकोलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया, तर ह्या दोन्हीच्या विद्यमानीची एक लक्ष्य मान्यता नावाचा एक प्रोग्राम चालवला जातो की जिथे स्टँडर्डायझेशन ऑफ प्रायव्हेट नर्सिंग होम्स केलं जातं आणि प्रायव्हेट नर्सिंग होम्सला एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोटोकॉल दिला जातो की प्रत्येक नर्सिंग होम मध्ये, लेबर रूम मध्ये काय काय गोष्टी असणं आवश्यक आहे, काय काय ट्रेज असणं आवश्यक आहे. तर त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. तर जे नेसेसरी ट्रेज आहे लेबर रूम मध्ये असावे याचा इथे चार्ट लिहिलेला आहे. ट्रेज टू बी केप्ट इन लेबर होम ॲज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाज मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थ डिपार्टमेंट, आणि हे ॲडिशनल ट्रेज. तर याच्यातले मुख्य ट्रे जो आहे डिलिव्हरी ट्रे आणि एपिझिओटॉमी ट्रे, या दोन गोष्टींची मी तुम्हाला आता माहिती करून देणार आहे. तर आपण आहोत आमच्या लेबर रूम मध्ये. तर लेबर रूम मध्ये सगळ्यात महत्वाची तयारी काय असायला पाहिजे, तर अर्थात सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे लेबर टेबल. या लेबर टेबलवर आपण पेशंटला झोपवलेलं असतं, इथे पेशंटला एक्झामिन केलं जातं. इथे स्टिरप्स किंवा जिथे पेशंटला पाय ठेवायचे ते स्टिरप्स इथे लावले जातात. आता सध्या ते काढून ठेवलेले आहेत. या लेबर टेबलला पोझिशन देता येतात. याला हेडलो हेडअप किंवा ट्रेंडेलन बर पोझिशन या लेबर टेबलला देता येते. पेशंटचं जर अचानक बीपी कमी झालं, काय झालं, पेशंटला हेडलो द्यायची गरज पडली तर ती सोय या टेबलला असते. इथे एक IV स्टँड पेशंटला IV फ्लुइड्स देण्यासाठीचं आहे. एक शॅडोलेस लॅम्प आहे जिथे आपल्याला टाके काढताना किंवा पेशंटला एक्झामिन करताना जो आवश्यक आहे तो शॅडोलेस लॅम्प इथे आहे. तर ही तयारी आपल्या लेबर रूम मध्ये असायला पाहिजे. त्याबरोबर झाली इन्स्ट्रुमेंट्सची तयारी. ही एक ट्रॉली आहे, इन्स्ट्रुमेंट ट्रॉली, जी लेबर टेबल रूम मध्ये ठेवली जाते. त्याच्यावर एक जंतुनाशक किंवा ऑटोक्लेव्ह केलेलं कापड टाकलं जातं. त्या ऑटोक्लेव्ह कापडावर आपण पेशंटला कव्हर करण्यासाठीची एक शीट ठेवली जाते, याला होल शीट म्हणतात. ही पेशंटच्या अंगावर टाकली जाते, ज्याच्याने पेशंटला कव्हर केलं जातं आणि जो पार्ट आपल्याला पेशंटचा योनिमार्गाचा आवश्यक आहे डिलिव्हरीच्या वेळेस किंवा टाके घालण्यासाठी तेवढा ओपन ठेवला जातो. त्याच्यानंतर डॉक्टर्स गाऊन आहे, हा पण जंतुनाशक किंवा स्टरलाइज केलेला डॉक्टर्स गाऊन तिथे ठेवले गेलेला आहे. ग्लव्ज आहेत, स्टराईल ग्लव्ज. इथे एक अंडर पॅड आहे, हे पण जंतुनाशक केलेलं किंवा स्टराईल आहे, जे पेशंटच्या अंगाखाली टाकलं जातं. कारण की खाली टाकलेले जे मॅकिनटॉश किंवा खालचं जे कापड असतं, तर हे जरी प्रत्येक वेळेला बदललं तरी ते प्रत्येक वेळेला ऑटोक्लेव्ह केलेलं असेलच असं नाही. त्यामुळे प्रत्येक पेशंटच्या अंगाखाली हा एक ऑटोक्लेव्ह केलेला स्टराईल अंडर पॅड टाकला जातो, जेणेकरून टेबलवरनं वगैरे जंतुसंसर्ग पेशंटला होऊ नये. मग हे जे आहे हे एक डिलिव्हरी किट आहे. डिलिव्हरी किटमध्ये बेसिक इन्स्ट्रुमेंट्स काय काय लागणार आहेत, तर सगळ्यात पहिलं जेव्हा डोकं समोर आलेलं असतं आणि आपल्याला पेशंटची डिलिव्हरी करायची असते, तर आपल्याला तो भाग सुन्न करायचा असतो किंवा त्याला लोकल अनस्थीसिया द्यायचा असतो. तर हा लोकल अनस्थीसिया देण्यासाठी एक 5 ml सिरिंज आहे आणि हे झायलोकेन 2% आहे, ज्याला टॉपिकल अनस्थीसिया म्हणतात किंवा सरफेस अनस्थीसिया, ते जागा सुन्न करण्यासाठीचं इंजेक्शन आहे. तर त्या जागेला इंजेक्शन देऊन जागा सुन्न केली जाते. हे केल्यानंतर याला एपिझिओटॉमी सीझर्स म्हणतात. तर तिथे जो कट दिला जातो योनिमार्गाला, जिथून बाळ बाहेर येण्यासाठी तिथे जागा पुरेशी मिळावी, तर त्याच्यासाठी ही एपिझिओटॉमी सीझर असते. या एपिझिओटॉमीचा एक पार्ट शार्प असतो, एक पार्ट ब्लंट असतो. ही सीझर या पद्धतीने पकडून कट केली जाते, जेणेकरून आईच्या योनिमार्गाच्या पार्ट्सला किंवा बाळाच्या डोक्याला सीझरनी जखम होऊ नये. त्यामुळे त्या भागात हा ब्लंट पार्ट असतो. तर ही एपिझिओटॉमी सीझर आहे. त्यानंतर जेव्हा बाळ डिलिव्हर होतं तेव्हा बाळाच्या कॉर्डला लावण्यासाठी किंवा नाळेला लावण्यासाठी हे 2 आर्टरी फोर्सेप्स असतात.
आणि याला इथे लॉक असतं, ते लॉक केले जातात म्हणजे त्याचा जो रक्तपुरवठा आहे तो पूर्णपणे बंद केला जातो. दोन बाजूला 2 कॉर्ड क्लॅम्प आर्टरी फॉर्सेप्स लावल्यानंतर त्याच्यामध्ये कॉर्ड कट केली जाते. त्याच्यासाठी एक वेगळी सीझर ठेवलेली आहे. कॉर्ड कट आणि क्लॅम्प केल्यावर बाळ आईच्या पोटावर ठेवलं जातं, ज्याला बेबी क्रॉल पोझिशन म्हणतात. आणि उरलेल्या काळामध्ये आईची जी वार आहे ती वार काढली जाते, प्लासेंटा डिलिव्हर केला जातो. आता जनरली प्लासेंटा डिलिव्हर केल्यानंतर बाळाचं डोकं येताना आईच्या योनी मार्गाला किंवा गर्भपिशवीच्या तोंडाला, सर्विक्सला कुठे काही जखमा झालेल्या नाहीत, कुठे काही इंजुरी झालेल्या नाहीत, हे आपल्याला चेक करायचं असतं. त्यासाठी आपण हे 2 ट्रॉमॅटिक स्पंज होल्डर वापरतो. हे ट्रॉमॅटिक स्पंज होल्डर्स शेजारी शेजारी लावून आपण सर्विक्स पूर्ण बघतो की सर्विक्स कुठे फाटलेलं आहे का. त्याच्याबरोबर तो भाग नीट दिसण्यासाठी आपण हे सिम्स स्पेक्युलम वापरलं जातं. याच्याने योनी मार्गाच्या आतमध्ये किंवा सर्विक्सला कुठे काही इंजुरीज आहेत, कुठे काही टेअर आहे ते बघितले जातात. तसंच आतमध्ये जो कट गेलेला आहे, एपिझिओटॉमी आहे, ती शिवताना सुद्धा आपल्याला सहाय्य व्हावं म्हणून सिम्स स्पेक्युलमचा वापर करण्यात येतो. तसंच आपण एका बाजूनी सिम्स स्पेक्युलम वापरून जर आपल्याला नीट दिसत नसेल तर दुसऱ्या बाजूनी हे AV किंवा अँटीरियर वजायनल वॉल रिट्रॅक्टर वापरलं जातं. एकदा का आपण खात्री केली की कुठे टेअर आहे किंवा काय आणि आपल्याला ते शिवायला सुरुवात करायची आहे, त्यावेळेला आपल्याला हे नीडल होल्डर वापरायचं आहे. याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे दोरे आहेत, जसं की क्रोमिक कॅटगट, हा 0 किंवा 0 नंबरचा क्रोमिक कॅटगट ऑन राऊंड बॉडी नीडल आणि वायक्रिल ऑन 0 नंबर ऑन राऊंड बॉडी नीडल. राऊंड बॉडी नीडल ह्या टोकेरी नीडल्स, शार्प नीडल्स नसतात, यांनी जखम होत नाही. योनी मार्गाचा नाजूक भाग असतो, तिथे जखम होऊ नये म्हणून हा 0 नंबरचा क्रोमिक कॅटगट आणि 0 नंबरचा वायक्रिल वापरला जातो. आणि या नीडल्स पकडण्यासाठी आणि शिवण्यासाठी हे नीडल होल्डर वापरलं जातं. आणि त्याच्याबरोबर हा टूथ फॉर्सेप्स वापरला जातो. आणि यांनी पकडून नीडल होल्डर आणि टूथ फॉर्सेप्सच्या वापराने त्या भागात टाके घातले जातात. तर ही झाली बेसिकली पूर्वतयारी. हे सगळं शिवत असताना ती जागा पुसण्यासाठी, तिथलं ब्लड क्लीन करण्यासाठी आपण आयदर कॉटन स्वॉब्स किंवा मॉप्सचा वापर करू शकतो. तर बेसिकली ही डिलिव्हरीची पूर्वतयारी आहे. ह्या सगळ्या गोष्टी लेबर रूममध्ये असणं आवश्यक आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की लेबर रूममध्ये औषधं काय काय असणं आवश्यक आहे. तर इथे एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये मेडिसिन ट्रेमध्ये काय काय असायला पाहिजे आणि इमर्जन्सी ड्रग्स काय काय असायला पाहिजे याचा चार्ट दिलेला आहे. तर इथे एक बघितलं असेल की ऑक्सिटोसिन हे एक इंजेक्शन आहे जे कायम फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे आहे. इंजेक्शन ऑक्सिटोसिन, त्यामुळे जनरली लेबर रूमच्या बाजूच्या रूममध्ये वगैरे कायम फ्रीज असतात. आणि ऑक्सिटोसिन हे फ्रीजमध्ये खालच्या भागात स्टोअर केले जातात, फ्रीझरमध्ये नाही. इतर सगळे जे इंजेक्शन्स आहेत हे सगळे इथे स्टोअर केले जातात. इथे एक इमर्जन्सी ट्रे आहे. या इमर्जन्सी ट्रेमध्ये या लिस्टमध्ये जे दिलेलं आहे त्याप्रमाणे सगळे इंजेक्शन्स ठेवले जातात. जसं की मॅक्सल्फ, कॅल्शियम ग्लुकोनेट, डेक्झामिथाझोन, अँटीबायोटिक्स, ॲड्रेनालिन, हायड्रोकॉर्टिझॉन, डायझेपाम, कार्बोप्रॉस्ट, फोर्टविन, फिनार्गान, हे सगळे इमर्जन्सी इंजेक्शन्स आहेत की जे या इमर्जन्सी ट्रेमध्ये स्टोअर केले जातात. आणि जे बाकीचे इंजेक्शन्स आहेत जे डिलिव्हरी रूममध्ये लागणार आहेत ते इंजेक्शन्स पण लेबर रूममध्ये असे स्टोअर केले जातात. हे सगळे विविध इंजेक्शन्स इथे स्टोअर केले जातात. तसंच लेबर रूममध्ये IV फ्लुइड्स पेशंटला देण्यासाठी विविध IV फ्लुइड्स आपण स्टोअर करतो, जसं की रिंगर लॅक्टेट, नॉर्मल सलाईन, DNS, 5% डेक्स्ट्रोज, ह्या सगळ्या गोष्टी इथे स्टोअर केल्या जातात. तर ह्या सगळ्या अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या लेबर रूममध्ये असाव्या लागतात. आणखीन 1-2 इंजेक्शन्स आहेत जे जनरली लेबर रूममध्ये लागतात पण फ्रीजमध्ये स्टोअर केले जातात. त्याच्यामध्ये एक आहे इंजेक्शन प्रॉस्टोडिन किंवा इंजेक्शन कार्बोप्रॉस्ट त्याला म्हणतात.
तर हे एक PPH किंवा पोस्टपार्टम हिमरेजमध्ये वापरण्यासाठीचं इमर्जन्सी इंजेक्शन आहे, जे फ्रीजमध्ये स्टोअर केलं जातं. आणि आता एक नवीन आलेलं हे कार्बेटोसिन नावाचं जे इंजेक्शन आहे, जे ऑक्सिटोसिन सारखंच आहे, पण ज्याचा इफेक्ट खूप लवकर सुरू होतो आणि त्याची ॲक्शन जास्त काळ टिकते आणि हे रूम टेम्परेचरवर स्टोअर करता येतं. तर हे एक इमर्जन्सी इंजेक्शन आहे जे लेबर रूममध्ये स्टोअर केलं जातं. आणि आणखीन एक गोष्ट आहे मिझोप्रोस्टॉल टॅबलेट्स. या पण प्रोस्टाग्लॅन्डिनच्या टॅबलेट्स आहेत 600 मिलीग्रॅमच्या. यासुद्धा प्रिव्हेन्शन ऑफ PPH, जिथे आपल्याला PPH एक्सपेक्टेड आहे, तर अशा पेशंट्समध्ये आपण ही टॅबलेट पर रेक्टली किंवा संडासच्या जागेत बसवू शकतो, जेणेकरून युट्रस लवकर कडक होतं आणि पेशंटला ब्लिडिंग होण्याची शक्यता राहत नाही. तर ही डिलिव्हरीची पूर्वतयारी आहे, जिथे तुम्ही पूर्ण लेबर रूम बघितलेली आहे, इन्स्ट्रुमेंट्स बघितलेले आहेत, लेबर टेबल, लेबर रूम मधला लॅम्प, हे सगळं बघितलेलं आहे, इम्पॉर्टंट इंजेक्शन्स बघितलेले आहेत, IV फ्लुइड्स बघितलेले आहेत आणि आमचे चार्ट्स बघितलेले आहेत. तर ही झाली प्रसूतीपूर्व, प्रसूतीमधली आणि प्रसूती पश्चात तयारी. आतापर्यंत मी तुम्हाला प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात तयारी जी दाखवली ही मातेच्या संदर्भातली दाखवली. आता पुढचा मुद्दा आहे डिलिव्हरी झाल्यानंतर जे बाळ जन्माला येतं त्या बाळासाठी आपल्याला काय तयारी ठेवायला हवी आहे. तर इथे जे तुम्हाला दिसतेय ही आहे एक बेबी ट्रॉली. या बेबी ट्रॉलीला एक छोटासा इन्क्लाइन आहे, जेणेकरून बाळाचं डोकं नेहमी लोअर लेवलला ठेवलं जातं की त्याचे जे घशातले छातीतले सिक्रिशन्स असतील ते बाहेर यावं. या बेबी ट्रॉलीला एक लॅम्प अटॅच्ड असतो की बाळाला आपण नीट दिसण्यासाठी त्याच्यामध्ये एक बल्ब लावलेला असतो. त्यालाच एक O2 सिलेंडर जोडलेला असतो. बाळासाठी लागणारे इमर्जन्सी इंजेक्शन्स, सक्शनच्या ट्यूब्स वगैरे याच्यामध्ये स्टोअर केल्या जातात. म्युकस सकर याच्यामध्ये स्टोअर केलं जातं. हे म्युकस सकर आहे, जे बाळाच्या तोंडातले सिक्रिशन्स काढण्यासाठी वापरलं जातं. हॉस्पिटल्समध्ये बऱ्याच वेळेला म्युकस सकरच्या ऐवजी आपण सक्शन मशीन वापरतो. तर आयदर म्युकस सकर किंवा सक्शन मशीन हे बाळाच्या तोंडातले सिक्रिशन्स क्लीन करण्यासाठी वापरलं जातं. तसंच इथे जसं O2 सिलेंडर आहे, तसंच इथे एक O2 कॉन्सन्ट्रेटर मशीन पण ठेवलेलं आहे, जे बाळाला किंवा आईला O2 देण्यासाठी वापरलं जाऊ शकतं. बाळाला पोटातून काढल्यानंतर आपण वॉर्म टॉवेल्समध्ये रॅप करतो. त्यामुळे बाळ जन्माला यायच्या आधी नेहमी स्टराईल, जंतुनाशक केलेले आणि वॉर्म केलेले टॉवेल्स बेबी ट्रॉलीवर ठेवले जातात आणि त्याच्यामध्ये बाळाला रॅप केलं जातं. तर हे वॉर्म करण्यासाठी आयदर आपण ऑटोक्लेव्ह किंवा जंतुनाशकाच्या मशीनवर ते करू शकतो किंवा इथे एक रेडियंट हीट वॉर्मर आहे, या वॉर्मरमध्ये आपण ते करू शकतो. आणि जनरली काढल्यानंतर बाळांना आयदर आईच्या पोटावर ठेवलं जातं आईला ऊब मिळावी म्हणून, आणि जर गरज पडलीच तर इथे रेडियंट वॉर्मरमध्ये बाळाला ठेवलं जातं. कारण की पोटातून बाहेर आल्यानंतर बाहेरच्या तापमानात जे असतं ते बाळातला सवय असलेल्या तापमानापेक्षा खूप कमी झालेलं असतं. त्यामुळे बाळाला वॉर्मथ मिळावी म्हणून आपण आईच्या छातीवर बाळाला देतो उभेमध्ये ठेवायला बेबी क्रॉल पोझिशनमध्ये, किंवा आपण इथे टेम्परेचर ॲडजस्ट करून बाळाला रेडियंट वॉर्मरमध्ये ठेवतो. तर ही झाली बाळासाठीची तयारी. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि फोक्सी यांनी प्रसूती कक्षामध्ये किंवा डिलिव्हरी रूममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय चांगला टूल जो बनवलेला आहे तो म्हणजे पार्टोग्राफ. तर पार्टोग्राफ हा एक अतिशय साधा चार्ट आहे, जो प्रसूती कक्षेमध्ये काम करणाऱ्या स्टाफनी भरायचा असतो किंवा डॉक्टर्सनी भरायचा असतो. आणि या एका चार्टमध्ये तुम्हाला पेशंटची सगळी माहिती एका कागदावर मिळते. त्याच्यामध्ये पेशंटचं नाव, डेट ऑफ ॲडमिशन, बाळाच्या हृदयाचे ठोके, त्याचा चार्ट जो दर अर्ध्या तासाने ठेवला जातो. हा छोटा कॉलम जो आहे हा दर 30 मिनिटांचा आहे. पाणी गेलेलं आहे का, पाण्याचा रंग कसा आहे, बाळाच्या डोक्याची जी पोझिशन आहे, तर डोकंची जी हाडं आहे ती एकमेकांवर चढतायत का, ज्याला मोल्डिंग होत आहे का. त्यानंतर हा एक महत्त्वाचा पार्ट आहे ज्याच्यामध्ये गर्भपिशवीचं तोंड किती उघडतंय, काय रेटने उघडतंय, किती तासांनी डायलेटेशन होतं आहे आणि त्याच्यासोबत बाळ किती खाली उतरत आहे, हा एक चार्ट ठेवला जातो. इथे खाली कळा कशा आहेत, किती जोरात कळा येत आहेत त्याचा एक चार्ट आहे. इथे तुम्ही कळा वाढण्यासाठी ऑक्सिटोसिन वगैरे वापरलेलं आहे की नाही ते
त्याचा चार्ट ठेवता येतो. इथे तुम्ही इतर कुठले इंजेक्शन जर मदरला देत असाल तर त्याची माहिती लिहिली जाते. या भागामध्ये मदरचं पल्स, BP, मदरचं टेम्परेचर आणि जर मदरला ब्लड प्रेशर असेल काय असेल तर त्याच्यामध्ये तिचं युरिन प्रोटीन, डायबिटिक मदर असेल तर ॲसिटोन, युरिनचा व्हॉल्यूम, हा सगळा चार्ट एका ठिकाणी ठेवला जातो. पार्टोग्राफ हा साधारणपणे ॲक्टिव्ह फेज ऑफ लेबर किंवा 4 सेंटीमीटर डायलिटेशन पासून चालू केला जातो आणि त्यानंतर दर 1 तासांनी पार्टोग्राफ तुम्ही प्लॉट करू शकता किंवा जर पेशंटला खूप पेन्स नसतील तर साधारण दर 4 तासांनी तुम्ही पार्टोग्राफ प्लॉट करू शकता. आणि याच्यावरनं तुम्ही डिसाईड करू शकता की पेशंटचं लेबर जे आहे ते प्रॉपरली जसं हवं तसं प्रोग्रेस होत आहे की नाही. जर का पेशंटचं लेबर हे अलर्ट आणि ॲक्शन लाईनच्या लेफ्टला या भागात गेलं किंवा याच्यामध्ये त्याचा चार्ट आला याचा अर्थ लेबर नीट प्रोग्रेस करत आहे. जर ते तिथे नाही गेलं तर आपल्याला काहीतरी ॲक्शन घ्यायची आहे हे कुठल्याही हेल्थकेअर वर्करला समजू शकतं. आणि जर डॉक्टर उपलब्ध नसेल तर ते डॉक्टरना कॉन्टॅक्ट करून पेशंटबद्दल पुढे काय करायचं ते डिसाईड करू शकतात.